एका गावात एक साधू महाराज आले व रात्री त्या गावातील मंदिरात मुक्काम केला। सकाळी गावातील लोक देवीच्या दर्शनाकरता आले। त्या गावातील एक बाई नित्यनेमाने देवीच्या दर्शनाला यायची। ती आली आणि देवीचं दर्शन घेतलं। तिथे बाजूला एक साधू महाराज बसले होते, त्यांचंही दर्शन घेतलं। तेव्हा त्या बाईने त्या साधू महाराजांना प्रश्न विचारला, महाराज, पापाचा बाप कोण? तुम्ही मला सांगा। त्यावेळेस साधू महाराजांना काही बरोबर उत्तर देता आलं नाही। त्यावेळेस त्यांनी कशी तरी वेळ मारून नेली, परंतु त्या बाईचं काही समाधान झालं नाही। तेव्हा त्या बाईने त्या साधू महाराजांना आपल्याकडे भोजनास येण्यास आमंत्रण दिले। तेव्हा साधू महाराज त्या बाईच्या घरी भोजन करण्याकरता गेले। तिथे गेल्यावर त्यांना कळालं की ही बाई एक वेश्या आहे। आपण तिथं आलोय, हे आपलं पाप झालं असा विचार करत तोपर्यंत त्या बाईने एका ताटात सोनं आणि एका ताटात चांदीचे रुपये भरून आणले आणि म्हणाली, महाराज, हे सर्व तुमच्यासाठी आहे, आपण अन्न ग्रहण करावे अशी माझी इच्छा आहे। त्यावेळेस तो साधू विचार करू लागला, तसही आपण वेश्येच्या घरी आलोच आहे, तर जेवण केला तर काय फरक पडायचा। म्हणून साधू महाराजांनी अन्नाचा घास घेतला आणि तोंडात घातला। तेव्हा ती बाई म्हणाली, महाराज, माझी अजून एक इच्छा आहे की तुम्ही माझ्या हाताने एकतरी घास खावा। त्यावेळेस तो साधू महाराज विचार करू लागला, आपण वेश्येच्या घरी जाऊ नये, तिथं आपण गेलोच, तिच्या घरचं खाऊ नये, ते आपण खाल्लंच, आता ही तिसरं पाप करायची वेळ आली। तेव्हा त्या बाईने पटकन घास घेतला आणि साधू महाराजांच्या पुढे केला। साधू महाराजांनी तोंड उघडले आणि घास खाणार तेवढ्यात त्या बाईने तो घास खाली जमिनीवर टाकला। तेव्हा ती बाई म्हणाली, आता मला समजलं की पापाचा बाप कोण आहे। तुम्ही एवढं पाप केलं ते कशामुळं? तर त्या ताटातल्या मोहामुळं। म्हणून पापाचा बाप हा मोहच आहे। म्हणून संत देवाकडे प्रार्थना करतात की देवा, या मोहरूपी पापाचा नाश करण्यासाठी एकच जागा आहे, ते म्हणजे तुझं चरण। आम्हाला तुझ्या चरणापासून वेगळं करू नको, कारण या पापातून जर आम्हाला मुक्त व्हायचं असेल तर फक्त त्यासाठी तुझे चरणच जागा आहे। म्हणून तुझ्या चरणावर आम्हाला राहू दे आणि या मोहातून आम्हाला वाचव। म्हणून अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। रामकृष्ण हरी।